या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. मिंचे इथल्या महावीर भगवान परेठ यांनी आपल्या व्यंकटेश्वरा स्टील नावाच्या दुकानांमध्ये जिंदाल सबरंग नावाचे जिंदाल कंपनीचे नाव वापरून बनावट पत्रे तयार केल्याप्रकरणी 24,000 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन महावीर परेठ यांच्यावर पेठवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हातकणंगले तालुक्यामधील मूळचे सावर्डे गावचे पण सध्या मिंचे इथे वास्तव्यास असलेल्या महावीर भगवान परेठ यांचं मिंचे गावच्या हद्दीमध्ये मिंचे पेठवडगाव रोडवर व्यंकटेश्वरा स्टील नावाचे लोखंडी पत्रा तयार करणे आणि विक्रीचे दुकान आहे. महावीर परेठ यांनी जिंदाल कंपनीचे जिंदाल सबरंग हे नाव बेकायदेशीररित्या वापरून बनावट पत्रे तयार करत असल्याची माहिती जिंदाल कंपनीचे मयुरेश राजेश धुमा यांना मिळाली होती. याबाबतची तपासणी आणि कारवाईचे कंपनीचे अधिकार पत्र पेठवडगाव पोलिसांना देऊन पंचांसह पेठवडगाव पोलिसांनी व्यंकटेश्वरा स्टील या दुकानात तपासणी केली असता जिंदाल सबरंगचे नाव वापरून बनावट पत्रे तयार करत असल्याचं सिद्ध झालं. यावेळी पोलिसांनी 12,000 रुपये किमतीचे 10 पत्रे आणि 12,000 रुपये किमतीचे जिंदाल कंपनीच्या नावाचे प्लास्टिक रोल असा सुमारे 24,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून महावीर परेठ यांच्यावर कॉपीराइट ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. TV नेक्स्ट माझ्यासाठी वडगावहून सतीश मोरे.